नंदुरबार जिल्ह्यातील कोंढाईवाडी घाटात बुधवारी सकाळी नवापूर पुणे बसची माल मोटारीला मागून धडक बसल्यानं 20 प्रवासी जखमी झाल्याचं सूत्रांकडून माहिती मिळत आहे। त्यांना जवळच्या दैवेल आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा नवापूर सुरत राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा झाला असून दररोज लहान मोठे अपघात या महामार्गावर होत असल्याचं बोललं जात आहे। बुधवारी सकाळी 10:30 वाजता नवापूर आगारातून पुण्यासाठी निघालेली बस 11:30च्या सुमारास कोंढाईवाडी घाटात आली असता पुढे चालणाऱ्या माल मोटारीला बस मागून धडकली। या अपघातात बसच्या चालक कक्षाचे अधिक नुकसान झालं आहे, तर या अपघातातील बसमधील 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। तर अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, तर स्थानिकांच्या मदतीनं त्यांनी जखमींना दैवेल आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे। संतपणे सुरू असलेले महामार्ग चौपदरीकरणाचे काम अपघातांसाठी कारण ठरत असल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे। तर चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहनांना अडथळा निर्माण होत आहे, त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करण्याची आवश्यकता मानण्यात येत आहे। अपघातानंतर घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि विसरवाडी पोलीस दाखल होत त्यांनी मदत कार्य सुरू केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नवापूर।